वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा अडचणीमध्ये आलेला आहे। वाल्मिक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर कोर्टामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। पोलिसांना एफआयआर दाखल करण्याच्या सूचना देण्याची अर्जाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। सुशीलनं मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार आहे। 2 ट्रक 2 कार परळीमधला प्लॉट सोनं लुटल्याची त्याच्यावरती तक्रार आहे। सोलापूर कोर्टानं सुशील कराडला आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेले आहेत। सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता। सुशील कराड हा त्यास कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता। तो MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही। ते शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।